बातमी आहे सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडल्याची। गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होते। एकीकडे सोनं चांदीच्या किमतीने उच्चांक गाठलाय, तर दुसरीकडे वाहनांचा प्रवास करणं टाळावा असा सल्ला प्रत्येक भारतीयाला दिला होता। मात्र तोच सल्ला आता खरा होताना दिसतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होताना दिसून येतोय। या सगळ्या वातावरणात नेमकं जगायचं तरी कसं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। आम्हाला अचानक सकाळी माहिती पडलं आल्यानंतर कामावर 7 वाजता आल्यानंतर माहिती पडलं की डिझेलचं आणि पेट्रोलचं रेट वाढलेले आहेत। आम्हाला याची पहिली कल्पनाच नव्हती आलेली। रात्री काहीच नाही, काल भीड होती पण एवढी काही भीड नव्हती। 2-3 दिवस भीड होती पेट्रोल 103 रुपये तेवढाच होता। आधीच ऑइल आणि गॅसचं क्रायसिस चालू आहे आणि त्याच्यात आता दरवाढ म्हणजे नागरिकांची खूप हालत खराब होणार आहे। आणि अजून काय बोलू शकतो, सगळ्या मोठ्या आता या सगळ्या इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींना फेस करावंच लागणार। काय करू शकतो ना दुसरं, त्याच्यासाठी सरकारने पण थोडाफार स्टँड घेतला पाहिजे यामुळे। त्यामुळे सध्या दूध, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सोनं चांदी या सगळ्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महागाईची मोठी झळ सध्या सर्वसामान्यांना सहन करावी लागते। कालच दुधाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती। त्याचबरोबर मुंबईत सीएनजीच्या किमती वाढल्या। सोनं चांदी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे। तर आज राज्यभरात पेट्रोल डिझेलचे दर हे 3 रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळतंय।